या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882। कर पैसा रुपया हे चलन आहे। संपत्तीचे आदान प्रदान सोपे करण्यासाठी ही मुद्रा आहे, ज्यामुळे संपत्ती हस्तांतरण सोपे होते। आधी असे हस्तांतरण गुरे, दागिने, जमीन देऊन केले जात होते। पैसा रुपया देऊन आम्ही वैयक्तिक कामाच्या वस्तू खरेदी करतो, पण अनेक वस्तू, साधने, संसाधने वैयक्तिक नसतात। जसे रस्ता, गटार, शाळा, सफाई वगैरे। ती कामे करण्यासाठी एक संस्था बनवली, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा। त्या संस्थेला आम्ही निर्धारित पैसा देऊन ती कामे करवून घेतो, म्हणजे ती सोयी सुविधा करवून घेण्यासाठी सहभाग देतो। त्याला कर हा शब्द वापरला जातो। कर म्हणजे नागरिकांनी सार्वजनिक संस्थेला दिलेला सहभाग, कॉन्ट्रीब्युशन। हा दंड नाही की दान नाही। जर नागरिकांनी कर दिला तर त्यातून तितकेच गणतीचे आणि गुणवत्तेचे काम केलेच पाहिजे। तुम्ही संस्था असली म्हणून काय झाले, सरपंच बनवले आणि कर दिला, तो काही सरपंचाच्या बापाचा झाला नाही, तो मुख्यमंत्रीच्या मालकीचा झाला नाही, प्रधानमंत्रीच्या मालकीचा झाला नाही। त्यावर करदात्यांचा अधिकार असतो। जोपर्यंत त्या पैशाच्या बदल्यात तितक्याच गणतीची आणि गुणवत्तेची सुविधा मिळत नाही, या कर संकलनातून सोयी सुविधांचे नियोजन करण्यासाठी आमचेच प्रतिनिधी सभासद म्हणून आम्ही निवडून देतो। म्हणजेच पैसाही आमचाच आणि प्रतिनिधीही आमचाच, तर मग त्यावर अधिकार वचक सुद्धा आमचाच पाहिजे, म्हणजेच करदात्याचा। आम्ही दिलेल्या पैशांचे काय केले हा विचारण्याचा अधिकार करदात्याला आहे। ही साधी सरळ संकल्पना सर्वात आधी अण्णा हजारे यांना सुचली, रुजली, त्यांनी रुजवली। त्यांनी त्याला माहितीचा अधिकार असे नाव दिले। आता माहिती तर मिळते, पण फक्त माहिती घेऊन पुरेसे नाही, काम तर झालेच पाहिजे, ज्यासाठी आपण पैसा दिला। जर आमचा प्रतिनिधी आणि कामाला जुंपलेला नोकर काम करत नसेल, पैशातून चोरी करत असेल, तर तो चोरच आहे। त्याला चोर म्हणण्याचे धाडस करदाता नागरिकांनी केले पाहिजे। मी करतो म्हणतो, माझा आमदार चोर आहे, माझा पालकमंत्री चोर आहे, आमदार, खासदार, मंत्री चोर आहेत, ही खात्री झाली, पण पुढे काय? पोलिसात किंवा कोर्टात जातो, हे सुद्धा नोकर आहेत। नागरिकांनी दिलेल्या पैशातून पोट भरणारे नोकर, हे सुद्धा आमदार, खासदार, मंत्रीच्या चोरीत सामील झाले तर काय करणार? यासाठी करदात्यांनी उपाय योजला पाहिजे। यासाठी एक मार्ग आहे गांधीजींचा, असहकार, म्हणजे कर देऊ नका। जोपर्यंत आधी दिलेल्या कराचा योग्य विनियोग करीत नाहीत, तोपर्यंत नवीन कर देणार नाहीत। सर्वानुमते असा मार्ग करदात्यांनी अनुसरला तर तो यशस्वी होतो। आधीची उधारी दे, मग पुन्हा पैसा देतो। दुसरा मार्ग आहे चोराला राबवून घेणे। नसेल काम करीत तर उचलबांगडी करणे, शिक्षा करणे, प्रतिनिधी बदलणे, नोकरांची हकालपट्टी करणे। हे करण्यासाठी एकटा दुकट्याचे काम सोपे नाही, त्यासाठी शहीद भगतसिंग बनावे लागेल। नाही ऐकत तर असेंब्लीत बॉम्ब फेकणे, सामूहिक स्तरावर काम करण्यासाठी गांधीजींचा मार्ग अनुसरला पाहिजे, ज्यात हिंसा नसते, आग्रह असतो। अनेक लोकांनी त्या चोराला बदनाम करणे, निषेध करणे, तू चोर आहेस, हा चोर आहे, असे सरळ सरळ जनतेसमोर संबोधन करणे, लेखी स्वरूपात देणे। जोपर्यंत त्याला जाणीव होत नाही, खात्री होत नाही की मी चोर आहे, मी हा मार्ग अनुसरतो। सरळ सरळ जाहीरपणे चोराला चोर म्हणण्याचे दोन परिणाम होतात। एक तर तो चोर स्वतःला चोर समजू लागतो, दुसरा परिणाम इतरांची चोर म्हणण्याची हिंमत होते। सभा, मोर्चा, सत्याग्रह, उपोषण हे तेच मार्ग आहेत चोराला चोर सिद्ध करण्यासाठी। सामाजिक आणि सार्वजनिक विधी। आता तर एका जिल्ह्यातील 1000 लोकांनी जाहीर केले की आमचा पालकमंत्री चोर आहे। त्या चोराच्या हातून ध्वजारोहण करून घेऊ नये, तसे करणे देशाची अवमानना होते आणि जनतेचा अपमान। अशा आशयाचे पत्र प्रकाशित करणे, जनमानस जागृत करणे, एकमुखाने जाहीर करणे, नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो। यात गांधीजी, जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे यशस्वी झालेले आहेत। गांधीजी इंग्रज सरकार पळवले, जेपींनी काँग्रेस सरकार घालवले, अण्णा हजारेंनी काँग्रेस सरकार घालवले, तसे आता भाजप सरकार घालवता येऊ शकते जर ते चोरी करत असतील तर। पोलीस आणि न्यायाधीश हे सरकारचे नोकर आहेत। वैयक्तिक तक्रारीवर न्याय देऊ शकतात, पण सरकार विरोधात न्याय देत नाहीत। ते नेहमीच सरकारमधील चोरांना मदत करतात, सरकारमधील चोरांचे संरक्षण करतात। आमचा पालकमंत्री चोर असूनही 10 पोलीस त्याचे संरक्षण करण्यासाठी गाडी घेऊन पळतात। पोलिसांना वाटले पाहिजे आपण चोरांना पकडण्यासाठी नोकरी करतो, तेथे तर चोराचे संरक्षण करण्यासाठी ते झुंपलेले आहेत। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी, अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।